फ्रेंड वर्षा बटरच्या ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज सुट्टी आहे तरी मला सकाळी लवकर उठावं लागलं. चला मी येते जाऊन आता मग नंतर झोपून घे. एवढी थंडी आहे, मस्त की जॅकेट घातलं. चला मी आता जाऊन येते, मग भेटते तुम्हाला. विचारा झोपले. घरी येऊन मस्तपैकी भाजी घेऊन आलती. येते चिकन घेऊन आलती. आता चिकन बनव बोलली, कारण की आज तर माझी सुट्टी आहे. पण मी झोपणार, थोडासा आराम करणार, कारण की रोजच लवकर उठते. तर मी भांडे वगैरे ते भांडे घासून घेतले. त्याच्यानंतर बाबा माझं एकाकडे भात लावून दिला. भाजी पण झाली आहे, फक्त आता भांडे लावायचे, किचन पुसायचं आहे आणि चपात्या उठल्यावर करणार आहे. कारण की त्यांना पाव आहे. रात्री आम्ही पावभाजी केली होती, त्याचे पाव आहे, पण ते पाव खाणार नाही. तर मग त्यांना 4-5 चपाती मी आरामशीर उठल्यावर टाकणार. आता 9 वाजत आले. आता मस्तपैकी करून घेते, थोडं झाड वगैरे मारते आणि झोपते मी. कारण की एकदा रांचू आणि हे उठले ना, मग झोप म्हणजे मग नाही, मग लवकर झोप नाही. मग त्यांचं नाश्ता पाणी आहे, त्याच्यापेक्षा 2 तास झोपते उठून. मग अंशू, कारण की लवकर का करून घेतलं, कारण की अंशूचे स्कूल आहे. जर आरामशीर उठली असती तर मग नंतर अजून त्याला घाई होऊन जाईल. मग आता अंशू आरामशीर 11 वाजता उठले तरी होऊन जाईल. आणि ते डॉग आहे, ते डॉग मी फिरून वगैरे आली, त्याच्यानंतर माझा पण वॉक होतो, त्यांचा पण वॉक होतो. आता भांडे वगैरे लावते, किचन वगैरे आवरते, नंतर भेटते तुम्हाला. चला बाय बाय. गेला शाळेत. आता मला लागली भूक. चला मी जेवतो. सकाळी चिकन बनवलं होतं आणि हे पण खाऊन दुपारी करते. आता मी जेवली होती, नाश्ता केला, पण मला भूक लागली अजून. मी स्वयंपाक बनवला, काम आवरलं, त्याच्यानंतर झोपून गेली होती मस्तपैकी 1 तास. मग 1 तासाने उठली, अंशूला आंघोळ घातली, अंशूला शाळेत पाठवलं. आता ते पण मला असं आठवलं, अरे मी मुळा आणला होता एकदम फ्रेश. तरी त्याच्या सांगते मी थोडं मटणचं कालवण आणि ते खाते. तो वाढते मी. घरी असला का 2दा जेवलं जातं. अंशू लेग पीस पण खाल्ला नाही आज. अंशू माझं एवढंच खाल्लं. माझ्या पोटात दुखते, त्याला घरी जायची इच्छा होती, पण मी राहू दिलं नाही. त्याच्याने तो जास्त ये. मी काल मस्त की मुळा आणला होता फ्रेश. मुळ्याची भाजी पण कापून ठेवली. मला तिला सुक्कट टाकून बनवायची आहे. मला मस्त सुक्कट टाकली का खरंच खूप छान लागते भाजी. डब्बाच खोलत नाही. भाजी कापून मुळा एकदम मस्त असं फ्रेश होते, छोटे छोटे. मग मी मुळाची भाजी आणली, बोलली मी स्वतःसाठी. मला सुक्कट टाकेन तर उद्या बहुतेक डब्याला बनवून नेईन सुक्कट टाकून. त्याला जेवते. इथं खाऊन झोपले, पण त्याची दुपारची झोप होते. मी जेवते. मग भेटते. आरामशीर उठले, खाऊन पिऊन आता चालले बाहेर. किती लाईफ यांची सुखाची लाईफ आहे. खाल्लं पिल्लं, आज सुट्टी आहे तर मीच आणणार पोराला, मीच सोडणार. काय मिश्री कसली आहे? मी दाताला लावते. मग तू तर लावत नाही. लाल मिश्री दी. मिश्री लाल मिश्री नाही म्हणतात, मशिरी. तुमची एवढी लाईफ सुखाची कशी? त्याच्यात 2 शब्द प्लीज. एवढं सुख कसं काय तुमच्या लाईफ मध्ये? माझी बायको कमवते, सर्व कमवते. त्याच्या माझं बघितलं, आज रियालिटी समोर आली. मला खूप छान वाटलं. अजून एवढं सुख कसं काय? सकाळी बघितलं आरामशीर उठलेत. आज मी घरी येते, त्याच्यानंतर मस्त की खाऊन घेतलं,
जेवले 2-2:30ला जेवले वाटतं ते. त्याच्यानंतर मस्तपैकी अर्धा तास लोळले. झोपले, आरामशी लोळले गेले. मग आता एक दोन चालू व्हिडिओ जरा कामाने मला काढायला मदत केली ना, आता चालले आरामशी. आता मी चालू जरा कामाने. ओ माय गॉड, त्यांनी टी शर्ट घातलं नाही ना, ते तुम्हाला दाखवलं असतं. काय दाखवलं असतं तुम्हाला असं. चला आता मी पण जाते थोडीशी बाहेर. त्याच्यानंतर मग अंशूला आणून जाईल तिकडे. तुमच्याकडे ते का तुमच्या बाजूला माझी गाडी? वाली नाही, तुझी वाली. चला सुट्टीचा दिवस असाच जातो आपला. गॉगल लावू कारण की बाहेर भरपूर ऊन तुझी आहे. गाडीची आहे ती ना, मग तुम्ही मी काय नेऊ? आज चालत जा. पहिला एक दिवस गाडी ती पण माझी नाही, बिचार कोणतरी ठेवून गेलंय माझ्यासाठी. ती पण या माणसाला पुरत नाही. चला एवढे ड्रेस भेटते. घेतले. हे सदा कदा तेच असतं यांचं रडगाणं. कपाट खोललं का एवढ्या साड्या, तुझेच एवढे कपडे, तुझेच एवढे सर्व. माझं तर एकच कप्पा आहे, माझे तर 4 कप्पे. हेच रडगाणं, यांची जिंदगी रडगाण्यातच जाणार आहे. चला जाऊ द्या, निघते, चालली बाहेर. मग भेटते अंशूला आणल्यावर. आणि गॉगल मला खूप आवडतात. गॉगल, पर्स, सँडल याची खूप शौकीन आहे मी. हो. लय लय बघितलं लय घेऊन थकले बोललं ते. असे किती घेऊन दिले तुम्ही? एकच घेऊन दिले त्यांनी मध्ये 1200 रुपयाचा. हो, बस त्याच्यानंतर तर घेतलंच नाहीये. त्याच्यानंतर मीच स्वतः घेते. माझ्याकडे पैसे असले का मी मागत पण नाही कोणाला, मला गरज पण नाही वाटत. कारण की आपल्याकडे पैशातलं कशाला कोणाला मागव, मला असं वाटतं. नसल्यावर गोष्ट ठीक आहे. चला निघते मी. तुम्ही येताय का? जाऊ मी. बाय बाय. चला जाऊन येते, मग भेटते तुम्हाला. माझ्या कुर्तीचा ड्रेस बघा, हा मला माझ्या आईने गिफ्ट दिलाय, बर्थडे गिफ्ट. 3 दिलेत, 3. तिच्या इथं आले होते वाटतं, तर तिने घेतले होते माझ्यासाठी. तिने 3 ड्रेस दिले. कारण की सेलवाले ते येतात ना बाहेर, सुरत बिरतवरून. तर माझ्या आईने 3 घेतले होते. मला बोलते तुला बर्थडेला काहीच नाही दिलं, बोलली जाऊ दे. मग तिने मला 3 ड्रेस घेऊन दिले. ते एक माझ्या नवऱ्याने घेऊन दिलं. तिने सिलाई करून पण दिले मला. बोलते तू एवढी आळशी आहे, तू सिलाई पण मारणार नाही. मग डबल सिलाई मारून घेतली आणि मग मी काल घेऊन आली आहे त्यांना. चला जाते, मग भेटते. कधी जायचो नव्हतं. माझ्या आईने तिला यांना माहिती, यांनी माझ्या आईने दिलेलं शर्ट घातलं. मला बोलतात तुझ्या आईने नशीब काहीतरी दिलं. बोलता बोलता बघा स्वतःने पण तेच घातलं. 7 वर्ष पहिले दिलं. 7 वर्ष पहिले ती काही असं पण दिलं होतं ना, तर त्यांनी पण तसंच सेम घातलं. चला जाऊ द्या, निघतो आम्ही आता. येऊन भेटते तुम्हाला. येता येतं अंशूला पण घेऊन येईन. गॉगल दे बघा चालले, बाय. हाय गॉगल पाहिजे माझं बघून ते पण गॉगल लावते. बघायला गेलं तर आम्ही दोघं गॉगल लावतो, असं काही नाही. ओ हो बघा माझ्या मिस्टरचा गॉगल, कोण सुंदर दिसते. तुझ्या मी माझा बाप काढला ना तर बघ, माझा बाप आहे. बघा कोण सुंदर दिसते आमच्या दोघांना. एनिवे चला निघते मी. हाय फ्रेंड, आता आम्ही चाललो बाहेर. अंशूला स्कूलमधून आणलं होतं, स्कूलमधून आणून आणि नाश्ता वगैरे केला. त्यानंतर आता आम्ही चाललो बाहेर म्हणजे इथंच चाललो. थोडंसं अंशूला राऊंड मारलं घेऊन. माझं पण एक काम होतं जरा, ते काम करायसाठी. चला जाऊन भेटतो. भरपूर ट्रॅफिक आहे. अंश बाबा थोडं तुला जमन ना? अंशूच्या नांदी लागून आम्ही बोटमध्ये बसलो. एवढे पाय दुखतंय, पॅन्डल मारून मारून अर्धा तास पॅन्डल मारायचंय. आणि हा बघा, हे बघा, हे कसं वाटतंय? नाही होते वर्षा नाही होते. पॅन्डल मारून मारून दुखून आलं. तू येते का मागे? अर्धा तास पॅन्डल मारून पाय किती वर्ष नाही होते. यांचे तर पाय दुखायला लागले. मी चप्पल काढून पॅन्डल मारायला लागले. अंशूच्या नांदी लागून आहे ना, अंशू माणसाला कुठं पण गंडू शकतो बाबा. मी यांना बोलली आपण पर पर्सन मध्ये बसू, तो म्हणतो नाही. आणि आलतो कुठल्या कामाला काय करत बसले. मी यांना बोलली आपण जी केली, खोटारडा माणूस बोलता मी पॅन्डल मारून घे. वरतून हे जॅकेट माझ्या नाड्याला गुंतल्यासारखं होतंय. चला आता पहिले मारून घेतो, मग भेटतो तुम्हाला.
हा खोलू नको टोटो ते. पोट टाईट झालेला. चला पहिले आता बघतो. अंशू बघा अंशू नीट बस मागे. मला म्हणतो मार पॅन्डल मार पॅन्डल. माझा जीव चालला पॅन्डल मारून. आम्ही आता बोट मध्ये. मम्मी मम्मी मागे बघा अख्ख्या बाजूला पाणी मागे पाणी. बघ, मम्मी मागे बघ. अरे मम्मी मागे बघ ना. हा बेटा. व्हिडिओमध्ये बघ. हाय. काय आणि अंशूचा व्हिडिओ काढणं चालू आहे बघितलं. थांबतो आता थोडंसं इथंच पाण्यातच, कारण की भरपूर माझे पाय दुखून आले आता. मला वाटतं 1-1.5 तास लागत असेल लोकांना एवढा राऊंड मारता मारता पूर्ण काळा तलाचा. जाऊ दे चला पहिले पॅन्डल मारून जातो तिकडं, मग भेटतो तुम्हाला. गाडी चाललं कोण आले माझे आता. बघा बाजूला पण बोटी चालले. पाय दुखायला लागले खरं. या माणसाच्या नांदी कधीच लागू नये. तुझ्या तुमचा फोन वाजताय का. बघा ही किती फास्ट चालते, किती मजा येते हिच्यात. आणि ह्याच्यात याच्यामध्ये बसून मजा- बसून पाय दुखून आले. याच्यामध्ये मजा ना जे आपण चालवतो ते. बघा आमच्या बाजूने पण बोट चालली आहे. कसं वाटलं रे तुला बसून. हे तुम्हाला कसं वाटलं बसून. चांगलं वाटतं. चला आता आम्ही बघतो काय आहे का, खातो मग मिनिटं फोन दे ना जरा मला. मग घेऊन गेलो त्याला. त्याच्यानंतर त्याने शोरमा वगैरे घेतला. त्याच्यानंतर मोमोज घेतले, ऑर्डर द्यायला गेला होता. आणि त्याला शोरमा थांबवला तर बोलले मला दे रे थोडा. त्याच्या डायरीला मला थोडा दिला. भरपूर बाबा तरी असे नाही असं शोरमा मागवू, हे नाही ते नाही. मोमोज वगैरे त्याने मागवले. किती आले घरी आल्यावर म्हणतो मग मला प्रोजेक्ट बनवायचं. 12:30-1 त्याचा प्रोजेक्ट बनवत असतो. आणि एवढं फिरताना त्याला लक्षात नाही का आपल्याला प्रोजेक्टसाठी सामान घ्यायचं. मग त्याच्या काकी सांगते जाऊन घेऊन आला. 12:30पर्यंत प्रोजेक्ट बनवत बसलो. घरी आलं थोडीशी बसली होती, डोळा लागला माझा. अंशुने लय फजिती केलेली आहे. म्हणजे लय वरतून यांचा पाय आहे ना दुखत होता. त्यांना पॅन्डल पण मारता येत नव्हतं. म्हणजे मारलं त्यांनी पण त्यांना जास्त पाय उचलला जात नाही त्यांचा. तर अंशुने एवढी जबरदस्ती करून त्याच्यात बसवलं. मी नाहीच बोलली होती यांना. मी बोलली होती यांना आपण त्यांना पॅन्डलची नाही घेऊ, आपण सर्व बसतात ना नॉर्मल त्या बोटमध्ये बसू, ते ऑटोमॅटिक चालत राहते मोटर. नाही अंशू बोलला ना म्हणून घ्यायची. त्यांनी त्याच्यावर त्याला बसवलं. नाही घेऊ मग स्वतःच नंतर स्वतःचीच फजिती झाली त्यांची. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि जे नवीन असतील त्यांनी व्हिडिओ आपल्या चॅनलला जॉईन करा. भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. आणि आम्ही गेलो होतो काळा तलावाला. माहितीच असेल जे कल्याणमध्ये राहतात त्यांना काळा तलाव, तिकडे गेलो होतो. आता नवीन लहान मुलांसाठी खूप सारं काय ठेवलं आहे. म्हणजे काय बोलतात त्याला, छोटंसं जहाज ठेवलं आहे, ट्रेन आहे, त्याच्यामध्ये भरपूर काय ठेवलं आहे लहान मुलांसाठी. तर नक्की कधी विजिट करा. जो कोणी जवळ राहत असेल या कुठे तर कल्याण वेस्टला आहे ते, नक्की जाऊन बघा आणि नक्की एकदा जाऊन या. चला भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये.